श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना श्री स्वामी समर्थांच्या प्रगट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत, परंतु त्यासाठी भक्तांनी देखील निस्वार्थ भावनेने निशंक मनाने ही स्वामींची भक्ती करायला हवी. जेव्हा एखाद्या भक्ताचा विश्वास स्वामींवर पूर्ण असतो ना, तर त्यावेळेस स्वामी आपल्या भक्ताच्या प्रत्येक संकटामध्ये धावून हे नक्कीच येत असतात आणि आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देखील देऊन जात असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, नेहमी विश्वास हा खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा मनामध्ये कोणत्याच प्रकारची शंका येत नाही आणि त्यानंतर तुमचा विश्वास वाढत जातो ना, तेव्हा मात्र श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे देखील सोडत नाहीत. तर आज आपण एका ताईंचा अनुभव पाहणार आहोत. तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये ना खूप संकटे, खूप दुःख, खूप अडचणी, असं म्हणजे एवढ्या वाईट गोष्टींच्या त्यांच्या आयुष्यामध्ये घडत होत्या. तर चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केला, त्याचबरोबर त्या चमत्कारासाठी त्यांनी कोणकोणत्या सेवा देखील केल्या, त्याचबरोबर त्या ताई खूप वर्षापासून अगोदर देखील स्वामींची सेवा तर करतच होत्या, तर त्यानंतर देखील त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागला. चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी खूप वर्षापासून स्वामींची सेवा करत होते. घरामध्ये नित्य सेवा ही दररोज चालू असायची, त्याचबरोबर स्वामींचा जप देखील चालू असायचा. आणि म्हणजे काय झालं कोणास ठाऊक, परंतु घरामध्ये अशा अडचणी वाढत गेल्या. आणि अडचणी म्हणजे सर्वात महत्त्वाची अडचण आयुष्य जगत असताना ती मोठी अडचण असते, ती म्हणजे पैसा. जेव्हा घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात होतात ना, तर त्यावेळेस ना म्हणजे एवढ्या अडचणी घरामध्ये येतात. फक्त घरामध्ये जे आपल्याला कुटुंब चालवण्यासाठी जो पैसा खरोखर खूप महत्त्वाचा असतो ना, जेव्हा तोच घरामध्ये येईना, तर घरामध्ये मानसिक त्रास व्हायला सुरुवात होत असते आणि घरामध्ये एवढी निगेटिव्हिटी वाढत जाते का कोणास ठाऊक. प्रत्येकाची मनामध्ये चिडचिड चालू होत असते, प्रत्येकाचे मन अस्वस्थ होत असते. आणि नेमकं असंच माझ्या घरामध्ये झालं. नोकरी, माझ्या मिस्टरांचा जॉब एवढा मोडखळीला आला की त्यांचं म्हणजे काय प्रॉब्लेम होता तो काही समजेना, परंतु नोकरी जॉब कारण काही नसून सुद्धा जॉब जात होता. आणि त्यामुळे त्यांचा त्या नोकरीचा प्रॉब्लेम, घरामध्ये पैसे येत नव्हते आणि त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली. जिथे काही थोडेसे पैसे होते त्याच्यावर काही दिवस म्हणजे झालं, घर चाललं, परंतु तिथून पुढे काय, पुढे कसं घर चालणार. आणि यामुळे आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली. आणि एवढी आर्थिक परिस्थिती बिकट झाली की अगदी घरामध्ये सेवा चालू असून सुद्धा एवढ्या वाईट संकटांचा सामना करावा लागत होता की म्हणजे काय करावं आता, पुढे घर कसं चालवायचं, एवढी वाईट परिस्थिती सर्वांच्या डोळ्यासमोर होती. आणि त्यामध्येच असं झालं की प्रत्येकाला त्रास व्हायला लागला, प्रत्येक जण घरामध्ये टेन्शन घेऊ लागलं. पण आता करायचं तर करायचं काय. स्वामींना देखील प्रार्थना वगैरे केली, परंतु कधी कधी आपल्याच आयुष्याचे भोग असतात. नित्य सेवा चालू होती, खूप काही चालू होतं, पण त्यानंतर देखील ही परिस्थिती होती. आणि त्यामध्ये अजून एक भर पडली, म्हणजे माझे मिस्टर ड्रिंक करायला सुरुवात झाली. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती असताना देखील त्यांनी ड्रिंक करायला सुरुवात केली. आणि घरामध्ये कितीही वेळा त्यांना सतत म्हणायचे की घरामध्ये सर्वांनी स्वामींचं जपलं बसत जा, स्वामींचं नामस्मरण करत जा, परंतु ते ऐकायला देखील तयार नव्हते. घरामध्ये मी एकटीच सेवा करणारी. आणि असं त्यामध्ये होत होतं की एवढ्या अडचणी वाढत गेल्या की काय करावं हे देखील समजेना. आणि त्यानंतर म्हणजे सेवा, म्हणजे जेवढी सेवा मला माहीत होती घरामध्ये तेवढी सेवा तर चालूच होती, त्याचबरोबर संकटे कमी व्हायचं नाव देखील घेत नव्हते. आणि अशामध्येच मला म्हणजे केंद्रामध्येच आम्ही जिथे माझ्या मैत्रिणीने सांगितले की या केंद्रामध्ये प्रश्न उत्तरं केली जातात. आणि मग त्यावेळेस मी तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर
म्हणजे सुरुवातीला काही दिवस गेले, परंतु प्रश्न उत्तराचा दिवस माझ्यासाठी भाग्यात नसावाच असं मला वाटलं. आणि त्यानंतर मी स्वामींना प्रार्थना करत होते की स्वामी माझ्या अडचणी कमी करा आणि मला यावर काहीतरी उपाय सांगावा, आणि हीच प्रार्थना मी सतत स्वामींना करत होती. त्यामुळे घरामध्ये एवढं टेन्शनचं वातावरण झालं होतं की पैसा कमी, मिस्टर ड्रिंक करायला सुरुवात झाले होते आणि व्यसनाच्या अधीन जायला लागले होते, आणि नोकरी तर गेलेलीच होती, म्हणजे नोकरीचं काहीच नव्हतं, पैसे घरामध्ये येत नव्हते. आणि अशामध्येच हे प्रॉब्लेम चालू असताना मिस्टरांनी ड्रिंक करायला सुरुवात केल्यानंतर अजूनच टेन्शन वाढत गेलं. मग त्या दिवशी कसं तरी स्वामींच्या कृपेने असं म्हणायला हरकत नाही, तर स्वामींच्या कृपेने प्रश्न उत्तरांचा दिवस आला आणि त्या दिवशी माझा प्रश्न देखील मांडण्यात आला. तर त्यावेळेस मला तेथे सेवा मिळाली की, आणि खरोखर मी मनापासून सांगते की ज्या, आणि ही काही खूप दिवसाची गोष्ट नाही, या गोष्टीला म्हणजे मी या गोष्टी सहन, या खूप म्हणजे 1 वर्षापासून या गोष्टी मी घरामध्ये सहन करत होते. 10-11 महिने तर सहज झाले असतील. आणि आत्ता जो मार्च महिना गेला, 25चा मार्च महिना, तर या महिन्यामध्येच मला सेवा मिळाली. आणि या महिन्यामध्ये सेवा मिळाल्यानंतर मी सेवेला देखील सुरुवात केली. आणि सेवेला अशी म्हणजे मला ती सेवा काय काय मिळाली होती ती देखील सांगते. ज्या कोणांना अडचण असेल, अशा प्रकारे आर्थिक अडचणी असतील, मिस्टरांचा जॉबमध्ये प्रॉब्लेम येत असेल, तर ही सेवा तुम्ही करून बघायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर प्रत्येकाला वेगवेगळ्या सेवा असतील किंवा नसतील मला हे माहीत नाही, परंतु मला हे स्वामी चरित्र सारामृतचे 21 पारायण करायला सांगितलेले होते. त्याचबरोबर 11 माळी जप करायला सांगितला होता. आणि त्यानंतर अगरबत्तीची रक्षा याची देखील सेवा करायला सांगितलेली होती. तर संक्षिप्त भागवत याचे देखील घरामध्ये पाठ करायला लावले होते. आणि महादेवाच्या पिंडीवरती घरामध्येच रुद्राभिषेक देखील करायला सांगितला होता. त्याचबरोबर शिवमहिमा तीर्थ देखील घ्यायला सांगितलेले होते. आणि हे म्हणजे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून देखील ते देखील तीर्थ घ्यायला लावले होते. म्हणजे एवढं ही सेवा सांगितलेली होती. आणि जेव्हा ही सेवा मी 9 मार्चला घरामध्ये सुरू केली आणि सेवा जशी चालू झाली तशी, म्हणजे जेव्हा ही सेवेला मी सुरुवात केली, तर मिस्टरांना तर नामस्मरण करत नव्हते, त्यामुळे त्यांचा एवढा काही विश्वास असेल नसेल किंवा यावर मला काहीच माहिती नव्हतं. परंतु ते सेवा करा म्हटलं किंवा नामस्मरणाला बसा म्हटलं तर ते कधीच बसत नव्हते. मग मी मिस्टरांना या गोष्टीचं काहीच समजू दिलं नाही. आणि त्यानंतर 9 मार्चला मी घरामध्ये ही सेवा करायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर जी काही सेवा माझी घरामध्ये चाललेली होती, तर त्या तीर्थ मी घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचे, सर्वांना द्यायचे. तर अशी माझी सेवा चाललेली होती. आणि अगदी 9 मार्चला सेवेला सुरुवात केली ना, 11 मार्चमध्ये घरामध्ये एवढं म्हणजे मला पॉझिटिव्ह वाटायला लागलं की, म्हणजे असं वाटायचं की माझ्या ज्या अडचणी आहेत त्या कमी होणार आहेत. म्हणजे असा माझ्या मनामध्ये कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि 11 मार्चला माझी जी सेवा होती, तर त्या वेळेस ना म्हणजे मला सर्वात महत्त्वाचं आश्चर्य करणारी गोष्ट असं झालं की माझे जे मिस्टर ड्रिंक करत होते, तर ते अचानकच 11 तारखेच्या नंतर, म्हणजे 11 तारखेलाच मला म्हणाले की तुला खरं सांगू का, मला ना ड्रिंक करावीशी वाटत नाही, परंतु अडचणी एवढ्या आहेत की मला टेन्शन सहन होत नाही. परंतु आता मी ठरवलंय की ड्रिंक करून उलट अडचणी वाढत आहेत आणि आता मी ड्रिंक करणं सोडणार आहे. तर अशा प्रकारे मला त्यांनी सांगितल्यानंतर मला खूपच आनंद झाला की, म्हणजे या सेवेला काही दिवसच झाले होते आणि यानंतर अचानकच मिस्टरांचा म्हणजे बदल झाला मिस्टरांमध्ये. तर मग मी स्वामींना मनापासून आभार मानले. म्हटलं चला काही का होईना, परंतु सेवेने फरक पडला. कदाचित माझ्या पहिल्या देखील सेवेने असो किंवा या सेवेने असो, परंतु मला फरक पडला. याने मला खूपच आनंद झाला. आणि त्यानंतर 11 मार्चला मिस्टरांनी ड्रिंक करणं सोडून दिलं. आणि त्यानंतर 13 मार्च म्हणजे जो गुरुवार होता मार्च महिन्यातील 13 मार्चचा, तर त्या दिवशी ना मिस्टरांना काय झालं कोणास ठाऊक, पण अचानकच ते म्हणाले की आज मी स्वामींचा जप करत बसणार आहे. आणि 13 मार्चला गुरुवारपासून त्यांनी स्वामींचा जप देखील करायला सुरुवात केली. ते सकाळी देखील स्वामींच्या म्हणजे त्यानंतर सकाळ संध्याकाळ ते दररोज स्वामींच्या जपाला बसू लागले. स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप देखील करू लागले. त्यामुळे मला एवढा आनंद झाला की म्हटलं चला स्वामींच्या कृपेनं ना म्हणजे थोडं लेट का होईना, परंतु खरोखरच व्यवस्थित व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि सर्वात म्हणजे कोणतीही पत्नी असो, परंतु त्या पत्नीचं सर्वात मोठं सुख हे तिचा पती आणि मुलं असतात. तर माझं नेमकं असंच झालं की माझ्या मिस्टर एवढ्या म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये पटपट बदल व्हायला लागल्यानंतर मला देखील खूप आनंद झाला. आणि
13 मार्चपासून माझ्या मिस्टरांनी देखील स्वामी सेवा करायला सुरुवात केली. ही सेवा म्हणजे मी काहीच दिवस केली होती. माझी जी नित्य सेवा ही अगोदर चालूच होती. तारक मंत्र देखील याचबरोबर मी घरामध्ये म्हणत देखील होते. त्यामुळे देखील म्हणजे माझ्या मनाची देखील काही सेवा होती. मला जी सेवा दिलेली होती ती देखील घरामध्ये चालू होती. तर त्यानंतर ना माझ्या मिस्टरांना म्हणजे मिस्टरांना जो टेन्शन होतं ते आपोआपच कमी आलं स्वामींच्या कृपेने. आणि त्यानंतर त्यांचा जो जॉबचा प्रॉब्लेम होता तो देखील म्हणजे मार्गी लागला. तर म्हणजे काही दिवसातच मार्गी लागला. त्याला देखील काही दिवस लागले नाहीत. आणि जेव्हा माझी ही सेवा घरामध्ये चालू होती ना, तर तेव्हा घरामध्ये म्हणजे एवढं टेन्शन असून सुद्धा असं वाटायचं की काहीच टेन्शन नाही, कोणताच प्रॉब्लेम नाही. आणि या संपूर्ण प्रॉब्लेमचं म्हणजे त्या प्रॉब्लेमचं काहीच टेन्शन नव्हतं. जे आर्थिक अडचणी घरामध्ये होत्या, जी पैशाची चणचण भासत होती ते देखील नाही. आणि माझं जे 21 दिवसाचं पारायण जे होतं आणि ते संपताच त्यांनी मला हे सांगितलं की मला जॉब देखील खूप चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. त्यामुळे मला एवढा आनंद झाला की म्हटलं चला आता आपला अनुभव हा शेअर केलाच पाहिजे. आणि त्यानंतर माझा अनुभव म्हटलं की शेअर करूया. आणि ज्यासाठी मी सेवा मला मिळालेली होती, माझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण झाल्या. आणि खरोखर सांगते की माझ्या इच्छा या ते पूर्ण झाल्या. अगोदर आता काहींना असं वाटतं की आम्ही स्वामींची सेवा करतो, परंतु अडचणी कमी होत नाहीत किंवा स्वामींची सेवेमध्ये आहे आणि अडचणीला म्हणजे एवढ्या वाढत आहेत की स्वामी सेवा करून काहीच उपयोग होत नाही. इथपर्यंत डोकं चालत जातं. परंतु खरोखरच सांगते की असतात काही प्रारब्धाचे भोग. प्रत्येकाला आपापल्या कर्माचे भोग हे भोगावेच लागतात. आणि कदाचित असंच मला देखील वाटतं की आमच्या आयुष्यामध्ये असणारे जे कर्माचे भोग होते ते कदाचित इथपर्यंत असतील आणि यातून स्वामींनी अलगद बाहेर काढलं. खूप त्रास सहन करावा लागला, परंतु यातून आता स्वामींनी बाहेर काढलेला आहे. त्याचबरोबर जॉब देखील आहे आणि आता घरामध्ये पैसा येतो आहे. त्यामुळे कोणालाच टेन्शन नाही. मिस्टरांची ड्रिंक सुटलेली आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की माझे मिस्टर स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि मी ही जी सेवा घरामध्ये केली, ही सेवा घरामध्ये चालू आहे हे मिस्टरांना किंचित सुद्धा माहीत नव्हते. आणि तरी देखील त्यांच्यामध्ये आपोआपच बदल होत गेले. आणि हा खरोखरच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. आणि त्याचबरोबर मला जे टेन्शन होतं त्यातून देखील स्वामींनी बाहेर काढला. आपोआप यातून संपूर्ण गोष्टीतून मी बाहेर निघाले. फक्त ना फक्त एवढ्या सेवेनेच. आणि जेव्हा एखाद्याला असं वाटतं की आपण ईश्वराची भक्ती करतो, परंतु आपल्याला लगेचच अनुभव का येत नाही, तर खरोखर सांगते मनापासून की जेव्हा म्हणजे एखाद्या गोष्टीला देखील वेळ लागत असतो. स्वार्थी म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे आणि त्यासाठी जरी सेवेमध्ये गेला तरी सेवा करताना मात्र निस्वार्थ भावनेने, निशंक मनाने सेवा जर केली ना तर लवकर अनुभव येतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण आपण सेवेमध्ये काहीतरी हवं असतं म्हणून गेलेलो असतो, पण ते अग्रीमेंट झालं की म्हणजे मला हे हवं आहे त्यासाठी मी एवढं तुम्हाला देतो, असं म्हणजे असं नाही. परंतु जेव्हा तुम्ही सेवेमध्ये येता ना तेव्हा निस्वार्थ भावनेने म्हणजे कोणतीच शंका नाही की मी या सेवा तर करते आहे, परंतु स्वामी माझी इच्छा ही पूर्ण करतील का? किंवा जर माझी म्हणजे या सेवेने मी एवढा वेळ वाया घालवलेला आहे आणि जर या गोष्टीने माझी नाही इच्छा पूर्ण झाली, तर अशा भक्तांना कधीच अनुभव येत नाहीत. खरोखर सांगते. परंतु जेव्हा तुम्ही मनापासून मनोभावे सेवा करता आणि त्यासाठी नेहमी आपण जसं आयुष्य पुढे सुखाचं व्हावं यासाठी बँक बॅलन्स साठवत असतो. बँकेमध्ये जेवढे शिल्लक राहिलेले पैसे आहेत ते बँकमध्ये साठवत असतो, कारण पुढे आपल्याला उपयोगी पडतील वाईट काळामध्ये. आणि नेमकं याच पद्धतीने प्रत्येकाने आपला बँक बॅलन्स वाढवला पाहिजे, तो म्हणजे भक्तीचा. जेव्हा गरज लागते आणि तेव्हा तुम्ही जर बँक बॅलन्स साठवण्याच्या मार्गी लागाल किंवा तो आहे का तो शोधायला जाल, तर तो कधीच तुम्हाला भेटणार नाही. आणि त्यासाठीच अगोदर भक्तीचा बँक बॅलन्स साठवायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही तेथून घेऊ शकता. हा खरा नियोजन असतो. आयुष्यामध्ये पैसा हा खूप महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर भक्ती करणं हे देखील महत्त्वाचं आहे. कारण कधी-कधी बिना पैशाची सुद्धा कामे होतात. तिथे असतो तो प्रारब्ध, तिथे असतो तो स्वामींची कृपा असते. आणि त्यासाठीच तुम्हाला बँक बॅलन्स वाढवायचा आहे, तो म्हणजे भक्तीचा. एखाद्या वेळेस गरज लागते आहे म्हणून जर स्वामींच्या सेवेमध्ये येत असाल, तर तिथे तुम्हाला स्वामींची कृपा व्हायला वेळ लागणार. परंतु तुम्हाला जर गरज नसताना देखील तुम्ही जर अगोदर स्वामींच्या सेवेमध्ये आला, तर त्यावेळेस ना खरोखरच सांगते प्रत्येक संकटातून स्वामी बाहेर काढायला हे नक्कीच येत असतात. त्याचबरोबर आताची म्हणजे काहींना वाटतं की आपण निवांत म्हणजे म्हणजे संसार करून झाल्यानंतर किंवा म्हणजे 50 वयाच्या पुढे किंवा सर्व काही व्यवस्थित सेटल झाल्यानंतर आपण भक्तीचा मार्ग पकडावा. परंतु असं नसतं. जर तरुण वयामध्ये देखील भक्ती झाली तर तुम्हीच विचार करा की ईश्वराला आपण उमललेली फुलं
देत अर्पण करत असतो, नेहमी उमललेली फुलं. मग तुम्ही विचार करा, नाही की कळी किंवा नाही मुरझून गेलेलं फूल, पण ही तारुण्य अवस्थेत जर तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करायला सुरुवात केली, तर तुम्हीच विचार करा की ईश्वर लगेचच प्रसन्न होत असतात. आणि त्याचबरोबर घरामध्ये एक व्यक्ती जर स्वामींची सेवा करत असेल, तर संपूर्ण कुटुंबाचं रक्षण हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ करत असतात. हा प्रत्येक स्वामी भक्तांचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब स्वामींच्या सेवेमध्ये येतं. आणि लहानांपासून प्रत्येक वृद्धावस्थेपर्यंत जर ईश्वराची भक्ती करत असेल, तर तुम्हीच विचार करा, तुम्ही कितीही बँक बॅलन्स साठवलेला असू द्या, परंतु तो कधीच बरोबर येत नसतो. आणि बरोबर येत असतो तो त्याचे कर्म आणि त्याने केलेली सेवा, त्याने केलेले प्रत्येक प्रामाणिकपणे कष्ट हे मात्र नेहमीच देवाच्या म्हणजे आपण जेव्हा जात असतो त्या प्रत्येकाच्या बरोबर कर्म हे नेहमी बरोबर होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, खरंच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. आणि म्हणजे कोणतीही सेवा जेव्हा तुम्ही मनापासून मनोभावे करताना, तर तेव्हा त्यातून बाहेर निघण्याचे मार्ग हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे निर्माण करत असतात. त्याबरोबर स्वामी असं देखील म्हणतात की श्री स्वामी समर्थ हा षडी प्रत्येक गोष्टीवर उपायकारक. आणि या मंत्राचा घरामध्ये जप होतो, तेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ त्या घरामध्ये वास करतात. आणि मग तुम्हीच विचार करा की ज्या घरामध्ये नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपला जात असेल, तर तिथे जर साक्षात श्री स्वामी समर्थ असतील, तर कोणत्याच अडचणींचा, कोणत्याच कशाचंच टेन्शन घेण्याची गरज नसते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल, तर मी इथे नंबर देते. या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता, तेव्हा जर एखादा व्यक्ती तो अनुभव ऐकून स्वामींच्या सेवेमध्ये आला, तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत. आणि त्यामुळे प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.